नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर। हायकोर्ट ऑफ बॉम्बे अंतर्गत उच्च न्यायालयाची अजून एक जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे। पाहू शकता ऑफिशियली जाहिरात मित्रांनो आलेली आहे। लास्ट डेट तुमच्या या ठिकाणी 1/8/2024 आहे। 1 ऑगस्टपर्यंत तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने या पदासाठी अर्ज करायचा आहे। पाहू शकता अर्ज नमुना दिलेला आहे। तो कुठलं पद आहे, काय पात्रता असणार आहे, डिटेलमध्ये आपण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये पाहूयात। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा। या व्हिडिओला नक्की लाईक करा। तर बघा मित्रांनो, जाहिरात आलेली आहे ॲडव्हर्टाइजमेंट, जी की मित्रांनो या ठिकाणी हायकोर्ट ऑफ बॉम्बे अंतर्गत देण्यात आलेले बघू शकता तुम्ही। या ठिकाणी रजिस्टर जनरल हायकोर्ट ऑफ बॉम्बे यांच्या मार्फत ही जाहिरात देण्यात आलेली आहे। तर ॲप्लिकेशन इन्व्हाइट केले जातात मित्रांनो, फक्त स्पीड पोस्टाने तुम्हाला अर्ज पाठवायचे आहेत। कुठं पाठवायचे आहेत? द रजिस्टर जनरल हायकोर्ट बॉम्बे या ठिकाणी मित्रांनो इलिजिबल कॅन्डिडेट जे आहेत त्यांना या ठिकाणी अर्ज करण्यासाठी सांगितलेलं आहे। ज्याच्यामध्ये पहा सिलेक्ट लिस्ट म्हणजे निवड केली जाणार आहे 25 कॅन्डिडेटची आणि वेटिंगवरती 6 कॅन्डिडेट ठेवले जाणार आहेत। तर 25 + 6 अशा पद्धतीची ही जाहिरात आहे मित्रांनो। पोस्टचं नाव या ठिकाणी आहे मॅरेज काउन्सलर। बघा आपल्याला माहिती असेल कोर्टामध्ये जे पण मॅरेज संदर्भात जेवढे पण या ठिकाणी केसेस येतात त्यामध्ये मॅरेज काउन्सलर असतात। तर मॅरेज काउन्सलर म्हणून तुम्हाला या ठिकाणी नियुक्ती भेटणार आहे, जी की असणार आहे मित्रांनो वेगवेगळ्या फॅमिली कोर्ट्समध्ये, म्हणजेच कौटुंबिक न्यायालय किंवा कौटुंबिक कोर्ट जे आहेत त्या ठिकाणी असणार आहे। पूर्ण स्टेट ऑफ महाराष्ट्रामध्ये पूर्णपणे तुमचं पेमेंट पाहू शकता खूप चांगल्या पद्धतीने तुम्हाला भेटणार आहे। 56,100 ते 1,77,500 इतका पेमेंट तुम्हाला आहे, जो की 7व्या पे कमिशन आयोगानुसार आहे। प्लस याच्यामध्ये तुम्हाला अजून भत्ते देखील असणार आहेत। तर पेमेंट खूप जास्त आहे, डायरेक्टली S20 लेवलनुसार पेमेंट आहे। मॅरेज काउन्सलर या पदासाठी तुम्हाला या ठिकाणी अप्लाय करायचं आहे। तर आता याची शैक्षणिक पात्रता काय असेल पहा, ज्याच्यामध्ये पाहू शकता मास्टर डिग्री इन सोशल वर्कमध्ये तुमची मागितलेली आहे। मास्टर डिग्री इन सोशल वर्क म्हणजे MSW तुमचं झालेलं आहे, तर तुम्हाला इथे अप्लाय करता येणार आहे। त्यासोबत मराठीचं नॉलेज तुम्हाला पाहिजे। जर कुणाचं तुमचं झालेलं असेल MSW तर तुमच्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा, त्यांना खूप फायदा होईल याचा, कारण की 25 वॅकन्सी आहेत आणि परमनंट जॉब असणार आहे। त्याचसोबत MSW सोबत तुमचं या ठिकाणी ॲटलिस्ट 2 वर्षाचा फॅमिली काउन्सलिंगचा तुम्हाला या ठिकाणी मास्टर डिग्री केल्यानंतर मास्टर सोशल वर्क केल्यानंतर या ठिकाणी वर्क एक्सपिरियन्स मात्र त्यांनी मागितलेला आहे। 2 इयर्सचा फॅमिली काउन्सलिंगचा वर्क एक्सपिरियन्स तुमचा या ठिकाणी असणं गरजेचं आहे। त्याचसोबत तुमच्याकडे कॉम्प्युटर सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे, जसं की MSc IT वगैरे असेल तर तुम्ही अप्लाय करू शकतात। एज लिमिट नॉट मोर दॅन 40 इयर्स म्हटलं आहे या ठिकाणी, आणि जे पण या ठिकाणी कॅन्डिडेट जे आहेत कॅटेगरीमधून त्यांना 45 इयर्स आहे, म्हणजे 18 ते 40 असेल किंवा 18 ते 45 अशा पद्धतीने या ठिकाणी वयोमर्यादा तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटेल। त्याचबरोबर इन्स्ट्रक्शन दिलेले तुम्हाला फक्त स्पीड पोस्टाने अर्ज पाठवायचा आहे। लास्ट डेट जी देण्यात आलेली 1 ऑगस्ट 2024, त्याच्या अगोदर अर्ज केला पाहिजे। अर्जासोबत काय काय जोडायचं आहे? डेट ऑफ बर्थ प्रूफ असेल, तुमच्या या ठिकाणी सर्व शैक्षणिक पात्रतेचे प्रमाणपत्र असतील, क्वालिफाईंग एक्झामिनेशन किंवा जी पण तुम्हाला या ठिकाणी शैक्षणिक पात्रता मागितली त्याची सर्टिफिकेट असतील। त्याचबरोबर या ठिकाणी कॅरेक्टर सर्टिफिकेट द्यायचं आहे। 2 रेस्पेक्टेबल पर्सनचे कॅरेक्टर सर्टिफिकेट देखील तुम्हाला जोडायचे आहेत। त्याचा नमुना त्यांनी या ठिकाणी दिलेला आहे, जे की गुड मोरल कॅरेक्टर आहेत त्यांचे 2 वेगवेगळ्या व्यक्तींचे तुम्हाला 2 सर्टिफिकेट देखील द्यायचे आहेत, त्यांची साईन वगैरे त्याच्यावरती घ्यायची। तर हे सर्व डॉक्युमेंट जे आहेत तुम्हाला द्यायचे आहेत, आणि या ठिकाणी एन्व्हलप जो असेल त्याच्यावर लिहायचं ॲप्लिकेशन फॉर दी पोस्ट ऑफ मॅरेज काउन्सलर। तर अशा पद्धतीने हे तुम्हाला लिहिणं देखील गरजेचं आहे। त्याच्यासोबत अजून या ठिकाणी संपूर्ण त्यांनी टर्म्स अँड कंडिशन याबद्दलच्या दिलेले आहेत हायकोर्ट ऑफ बॉम्बे मार्फत। त्याचबरोबर ही जाहिरात जी आहे याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आणि bombehaicourt.nic.in या संकेतस्थळावरती देखील तुम्हाला पाहायला भेटेल। आता मित्रांनो, ही जी भरती होते याची सिलेक्शन प्रोसेस वगैरे काय आहे त्याची ही माहिती आपण याच्यामध्ये डिटेलमध्ये पाहूयात। सर्वात अगोदर तुमची शॉर्ट लिस्टिंग केली जाणार आहे कॅन्डिडेटची, या ठिकाणी पाहू शकता स्क्रुनिटी केली जाईल ॲप्लिकेशनची। त्यामधील पात्र उमेदवारांना या ठिकाणी इंटरव्ह्यूसाठी बोलवलं जाणार आहे, म्हणजे तुमचा इंटरव्ह्यू जो आहे तो घेतला जाणार आहे। तर अशा पद्धतीची सिलेक्शन प्रोसेस आहे। पूर्ण माहिती याच्यामध्ये दिलेली आहे, 4 पेजेसची ही PDF फाईल देण्यात आलेली आहे। तर बघा याच्यामध्ये हा ॲप्लिकेशन फॉर्म आहे अशा पद्धतीचा, याच्यामध्ये डिक्लेरेशन आहे, त्याचबरोबर डिक्लेरेशन B देखील तुम्हाला भरायचं आहे। कॅरेक्टर सर्टिफिकेटचा फॉर्म देखील त्यांनी या ठिकाणी ऑफिशियल वेबसाईटवरती दिलेला आहे। ही ऑफिशियल वेबसाईट आहे, इथं रिक्रुटमेंट सेक्शन्समध्ये तुम्हाला सर्व माहिती पाहायला भेटेल। अजून याबद्दल तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की विचारा। ही जाहिरात जी आहे याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। त्याचबरोबर या व्हिडिओला नक्की लाईक करा व पुढील सर्व अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। धन्यवाद।